रामकृष्ण हरी. आईची चालली बघा पूजा. इथं ठेवलेला आहे चहा आणि हे आपलं वाफलेलं नारळ आहे. ह्याला जरा भिजवावं. वरून वरून असं. हां भिजव अजून. तरी खूप छान असं नारळ वाफलेलं आहे आणि आई करते पूजा. चहा ठेवलेला आहे. बाकीची सगळी कामं आवरून घेतलेली आहेत. अर्धी पूजा झाली आईची, म्हणजे देव वगैरे धुवून झाले तर देवा वगैरे लावते. इकडं पण पूजा झाल्या. आधी इकडची पूजा करते आणि मग तिकडची पूजा करते. इथं फुलं आणून ठेवलेत सकाळी. पहिलं पूजा आणि मग सगळं काम दिवसभराचं. पिठाची गिरणी मी इकडे ठेवली कारण त्या टाकीवर सगळं सामान ठेवलं. सारखी पिठाची गिरणी लागते म्हणून मी इकडे घेतली पिठाची गिरणी. कसलं घाण झाली, कसली धूळ आले. त्या इन्व्हर्टर बसवले त्याच्यावर. छकुली खाली आलेली आहे आज. छकुलीला खुर्ची दे की. तू महागातली खुर्ची घे. थांब. हे बघा आज दोघी जण आले. बस छकुले. हां बस इथं छकुले. हां बस. हां बस तिथं म्हाताऱ्याची खुर्ची आहे. महाग थांब थांब. खाली नको बसू. हे बघ. हां हां बस इथं. खाली आल्यात बघा दोघी जणी आज. कशाला आला तुम्ही खाली? हा चांगला मस्त आहे. झाडाखाली बसायचं. कसं वाटतंय खाली म्हाताऱ्याची? कारले कापायचं चालू आहे का? रामकृष्ण हरी. सगळ्या गवळणी खाली येतात. तिकडं पण रामकृष्ण हरी आहे. हा नमस्ते रामकृष्ण हरी. कारलं चिरणार आहे. कारलं आणि पत्ता गोबी. अजून काय करायचंय? डाळ शिजवलेली. डाळ तर शिजवली आहे सकाळी. अजून दुसरी भाजी काय करायची आहे बघा. आज 3 भाज्या आहेत. चपात्या तशा ठेवल्यात का? दुरुटीने आणली का घरातली? रामकृष्ण हरी म्हणलं. कृष्णारी चपाती चालल्यात. कोबीची भाजी, हा. कारल्याची भाजी, अजून वरण आहे. वरण. इथं भात शिजवून ठेवलाय बघा सकाळी. इथं वरण लावले आणि चपात्या झालेल्या आहेत. छान चपात्या केल्यात मस्त. फक्त चुलीवर म्हणजे गौऱ्याच्या आरावर आणि गौऱ्यावर चपात्या भाजतायत. कसलं भारी जेवण आहे बघा. गॅसवरच्या जेवणाला 100दा मातीत घालले जेवण. काय हा म्हणून माझ्या आजी लोकांच्या गोळ्या औषधं कमी झाल्यात. कळलं का? हा ही वातावरण, ही चुलीवरचं जेवण, व्यायाम, माणसाला आजकाल ह्याचीच गरज आहे जास्त. कळलं का? बघ ना कशी हवा मस्त. कशी गार आहे नाही. मग सगळं फुटली बाई फार जबरदस्त पाली फुटली. काय म्हणताय? चपात्या व्यवस्थित केल्या. हा. कोबीची भाजी, कारल्याची भाजी, वरण घातलंय, भात घातलाय. सगळा स्वयंपाक रेडी. व्यवस्थित स्वयंपाक झाले. चुलू म्हटलं की मस्त स्वयंपाक होतो बघा. एक लाकूड घालायची, गावर घालायचे, करायचं स्वयंपाक दणदणीत दणदण आणि चणचणीत खायचं. सणसणीत खायचं. मस्त लागतं चुलीवरचं. अजून काय वांगे पिंगे भाजायचेत का? आता नाही भाजी. आता भरपूर भाजी झाली. नाही म्हणलं अजून काही भाजायचं असेल तर तुला. आता नाही भाजायचं. भाज्या भरपूर आहेत ना. नसले तर मी भाजीते, वांगे भाजीते, बटाटे भाजीते. पण आता कोबीची भाजी, कारले, वरण भरपूर झाले. बस बर. चपात्या नेऊन द्या घरात. येत नव्हत्या चपात्या भाजायला आकाला. आता चांगल्या चपात्या भाजायलेल्या आहेत. आका शिकली की तू? हा ह्याला ना मीठ लावून ठेवायचं मावशी. हा तुम्ही सगळं चिरा. मी बरोबर मीठ आणि हळद लावून ठेवते. मग नुसती लसणाची, पण लसूण संपलाय आपल्याकडचा. लसूण नाहीये. आपल्या दादाला सांगितला होता बाबा तू येत असशील तर आम्हाला लसूण घेऊन ये म्हणलं. हा आता ही गवळणी खाली आल्यात. आता बाकीच्या गवळण्याकडे वरी जाऊ का आता? ए गवळण्यानो वरी जाऊ का आता? आता भेटायला कुणाला वरी जाऊ? बाकीच्या लोकांना. हा काय करू? आज तू आकीला खाली आली भेटायला? आकीला कोणी म्हणलं गावाला गेली, कोणी म्हणायचं काय कळलं नाही. आकी तर खालीच आहे की. कोण म्हणते गेला आकी गावाला गेली तर कोणी सांगते का असं? हा काही स्वप्न बघत असं नाही. हा स्वप्न बघत का स्वप्न पडलं होतं तुला? बाई म्हाताऱ्याचे स्वप्न पडलं होतं. त्यांच्यातली त्यांच्यात बोलत होत्या पोरी. हे पुरी नो तुमच्यातलं तुमच्यातच बोलत होत्या का तुम्ही? मग कुणाची नाव घ्यायचे का बाय? आता चल वरती जरा जाऊन येऊ. काय चाललंय? रामकृष्ण हरी.
हा आंघोळ केली का? आ आ तुम्ही केली का आंघोळ? केली केली? नाही तू नाही केली नाही केली. का? पाणीच नाही गेलं पाणी. पाणी म्हणलं करू नका आंघोळ. करू नका म्हणल्यावर फक्त एकटीच चतुराबाई राहिली आंघोळीची बिचारी. हा हे पाणी तुम्ही केली का आंघोळ? नाही केली का? बघ भामा आजी बी आहे तुझ्या बरोबर. आपल्या बोरचं पाणी कमी झालं ना चतुराबाई. बसले. आता काय करायचं? हा थोडं अजून मोटर चालू करते. बर मग अजून थोड्या वेळाने हा तुम्हाला पाणी सांडायचं कळत नाही. कलावतीला मी सांगते. शैलाजी तू केली का आंघोळ? केली. बर दोघी जणच राहिलाय का तुम्ही? कोण कोण? मी कोमल पण का? तुम्ही खाली फिरायला गेलो होतो ना म्हणून. हा बस बस कोमल बस. तुम्ही लवकर केली आंघोळ? डोक्याने केली तुम्ही पाणी सांडलं का भरपूर? नाही हा मग डोक्यावर आंघोळ केली. एवढंच घेतलं होतं केवढं पाणी घेतलं होतं? एवढं एवढ्या पाण्यात आंघोळ झाली का? तोंड धुतलं हातपाय हे केलं हातपायाला साबण लावला तेवढ्या पाण्यात आणि ते डोक्याला लावला चपात्या वगैरे करायला काय होते कुंभारकडे जायला खाली? नाही भांडी घासायला येत नाही, झाडून काढायला येत नाही, चपात्या करायला येत नाही, भाज्या चिरायला येत नाही. काय येतं काय करायला मग? होय येतं काय करायला? वरचं काम काय वरचं काम? भांडे घासायला लावलं, भांड्याला साबण तसं, झाडून काढायला लावलं, कचरा माग कसं काय करायचं? आपणच सांगते हे बघा आता काय करायचं. होय बाबा हसते पण कसं करावं? हा दिसत नाही अहो. आ दिसत नाही मग तुझी बहीण तर म्हणली लय काम करते आमची वैजंता, तुम्हाला कामाला बाई होईल, तुम्ही घ्या ठेवा, सगळी करल वैजंता. तरुण आहे आमची, सगळ्यात तरुण वैजंता आहे आमच्या घरामध्ये. पण वैजंताला आमच्या काहीच येत नाही काम. दिसत नाही चतुराबाई कुठं चालली? इथं कशाला? तसं नाही फिरायचं. बस बरं इकडं, इथं बस बरं. हे बघा चतुराबाईचं असं आहे आमच्या. इथं बस चल, बेड बशी इथं बस चल. हां बस इथं. सारखं फिरायचं नाही, एका जाग्यात बसायचं, कळलं? मंगलमावशी झाली का तुमची काम? मंगलमावशी खरंच म्हणजे आज म्हणजे नेहमी सांगते मी 8-9 वर्ष झालं कसलाच त्रास नाही, काही नाही, काही नाही. सकाळी उठा, नेहमीत आपलं काम करा, देवाची नाव घ्या, आंघोळ करा, शांत दिवसभर. तिचं कसलंच काही कालवा नसतो. एकदम सायलेंट माणूस आणि घरातलं व्यवस्थित काम करणारा माणूस म्हणजे आमची मंगलमावशी. हाय का नाही मंगलमावशी? अजून मी लय गोळ्या चालू होत्या. किती गोळ्या चालू होत्या मंगलमावशी? 10 वर्ष झालं ती गोळ्या बंद केल्या आपण तिच्या. एकदम छान. हा का? 11 वर्ष मस्त आहे ना तू? झोप फिप सगळं व्यवस्थित. ती तिच्या ह्याच्यात राहते. अमृता इकडं काय करते बघूया आपण. पसार तर काय विचारूच नका आपल्या घरातलं. हे बघा हे असं भरलं इकडं गच, डायपर वगैरे सगळं लागतं इकडं. अमृताला केलेला आहे चष्मा. अमृताला नव्हता चष्मा. अमृताला राग आला की अमृता चष्मा देती फेकून. आणि आता सांगितलंय व्यवस्थित वापरायचा चष्मा, फेकून द्यायचा नाही, अजिबात फेकायचं नाही, डब्यात ठेवायचा. कुठं ठेवायचा? काच लागला याच्याला. हा म्हणून फेकायचं नाही. काय मग मंगलमावशी? निवांत स्मित हास्य कसं एकदम छान गोड. चतुराबाईचं पण स्मित हास्य. कशी हसते बघा गोड चतुराबाई. शांत एकदम बिचारी, काय नसते टेन्शन. मंगलमावशी हे मंगलमावशी खुश होय. अजून कोण कोण खुश आहे? तुम्ही खुश आहे का? अरे देवा काय नाही बघा एकदम असं. तू खुश आहे? कोण म्हणते तू खुश आहे? हा? तू खुश आहे? काही करा बघा, वरडा वगैरे काही कळत नाही. हे असं आहे बघा जीवन, म्हातारपण आणि आपल्याला. हा तरुण पण म्हातार पण. तू तर तरुण आहे. तरुण आहे तू. मग तरुण माणसाने असं केलं पाहिजे का? काम केलं पाहिजे. पण ते करूनच देत नाही ते. तुला येतच नाही तर काय करायचं मग? तुला आलं तर करून देणार ना. मग आमच्या कुंभार मॅडम तर संकेत, हिला कसं करू द्यायचं म्हणतात मॅडम. काय करू द्यायचं हिला काम? ही सगळं उलट पालटच करती. हा चला जाऊ का मी? या परत. हो